जर 15 मिनिट पाऊस असता तर कदाचित या गावात तुम्हाला हे जे मदत तुम्ही देताय हे द्यायला कोणी सापडलं पण नसतं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. आज आपण जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे की मुसळधार पावसाने खूप जणांचे घराचे नुकसान वगैरे झालेले आहेत. तर आज आम्ही आमच्या पेसा ग्रुपच्या मेंबरनी हे डिसाईड केलेलं आहे की त्यांना अन्नदान वगैरे मोफत द्या. पूर्णपणे रस्ता फुटलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. जाण्यासाठी पण जागा नाही आहे. खूपच विकट परिस्थिती झालेली आहे इथे. हे बघा सर्वजण आमचे पेसा ग्रुपचे मेंबर. तर सरांची आपण थोडंसं विचारून घेऊ की कशामुळे हे झालं वगैरे थोडंसं. या ठिकाणी 1 तारखेला खूप मोठा पूर आमच्या गावामध्ये आला. आपण सर्वजण पेसाची इथं सगळे लोक आले. आमच्या सर्व गावाच्या वतीनं या ना मॅडम, आमच्या सर्व गावाच्या वतीनं आम्ही तुमचे सर्वप्रथम आभार मानतो. परवाला 1 तारखेला सकाळी साधारणतः 5 वाजतापासून पाऊस खूप जोराचा सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर आमच्या इथं 2 वड्याचा संगम आहे पलीकडं आणि या साईडकडे एक लेंडी नावाची नाली आहे. तर हे सगळं एकत्र आलं आणि 10:30च्या दरम्यान अशी परिस्थिती झाली की गावामध्ये उभं राहायला जागा कुठंच नाही शिल्लक. प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलं आणि एक शाळा आहे, ग्रामपंचायतची शाळा आहे. ग्रामपंचायतच्या शाळेवर आम्ही जीव वाचून सगळेजण थांबलो. अजून जर 15 मिनिट पाऊस असता तर कदाचित या गावात तुम्हाला हे जे मदत तुम्ही देताय हे द्यायला कोणी सापडलं पण नसतं. आज प्रत्येक गरिबाच्या घरामध्ये 1-1, 1.5 फूट चिखल साचलेला आहे. आता आपण गेल्यानंतर आपल्या सगळ्या लक्षात येईल आणि अशा याच्यामध्ये तुम्ही मदतीचा हात घेऊन आमच्यासाठी आले तर हे सगळेजण त्या पद्धतीने तुमचे आज इथं आभार व्यक्त करण्यासाठी उत्सुक आहेत एकदम. सगळ्यांचे कपडे भिजले, कागदपत्राचा तर काही विषयच नाही राहिला काही. आणि अन्नधान्य जे काय होतं सगळे गरीब लोक आहेत, मजूर आणि काम करणारे लोक आहेत. जे काय आणलं होतं हातावर आणलं ते पूर्ण संपलेलं आहे आणि आता तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आलात त्यामुळे खूप एक मदतीचा हात आम्हाला सगळ्याला होणार आहे. आमच्याकडून पण ही एक छोटीशी मदत म्हणून तुम्हाला. आणि आमचा व्हिडिओ बघून जर का अजून कोणाला इंटरेस्ट वगैरे आला ते पण तुम्हाला मदत करतील. आमची पण तीच आशा आहे की तुम्हाला मदत करावं. अन्नधान्यासोबत कपडे लत्ते जर थोडेफार जर भेटले अजून सगळ्यांना तर अजून आपले जेवढे काही व्ह्युअर्स आहेत बघणारे त्यांना कृपया करून विनंती आहे की तुम्हाला पण काही मदतीचा हातभार पुढे करायचा असेल तर तुम्ही अशी पण मदत करू शकता. आता या बाई कालपासून घरचं धुणं धुवायले, पूर्ण हिच्या घरचे कपडे पूर्ण भिजलेले आहेत चिखलानं. 5 टोपले धुवून आणलं बापू. अथरायला पांघरण अंगावर एवढं बस्तर राहिलं. यांचं पण इकडे पण घर पूर्ण अर्धे भरले होते का पाण्याने. घरामध्ये चिखल 1-1 फूट आहे. 1-1 फूट चिखल आहे. आपलं एक गणपतीचं मंडळ असते. नाही आता म्हणजे आमची भूमिका ऐकून घ्या. आम्ही जे महाप्रसाद करतो महामंडळ, आम्ही ते महाप्रसाद करत नाही आहोत. ते अन्नदान आम्ही मदत करायले. त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर अजून कोणाला वाटलं तर लोक अजून येतील, त्या हिशोबाने आपण बोललो. आणि हे जे ग्रुप आहे हे पुसद इंजिनिअरिंग म्हणजे पुसदला इंजिनिअरिंग कॉलेज आहे की नाही, त्याचे पुसदचे प्रॉपरचे सगळे मुलं आहेत. हे 2005 पासून गणपती मांडतात. त्या ग्रुपनं मग असं ठरवलं यावेळेस असे आपल्यावर परिस्थिती आली त्याच्यामुळे आपण महाप्रसाद वगैरे करायचा नाही. ते अन्नदान आपण आपल्या परिस्थितीनुसार ज्याला जी मदत करायची ते व्हिडिओ पाहून मदत करतील. आपल्या मागण्या संपत नसतात. ते आले तुम्ही काय करा तिकडे पाहून नाही का हे सर्व मोबाईल मध्ये हे करून आता याच्यामध्ये भविष्यामध्ये कोणी इलेक्ट्रिकचा इंजिनियर होईल, कोणी बांधकामाचा होईल. त्याच्यात डोक्यात आहे की मदत केली पाहिजे. आमचे तांदूळ गहू काय मला चटणी मीठ तर राहिलं, मीठ खाया राहिलं. पूर्ण घरात पाणी घुसलं का?
अंदर बघतो एकदा. पूर्ण घरात पाणी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. पूर्ण चिखलच चिखल झालेला आहे. तांदूळ घातले वाळू सगळं काही वाया गेलं यांचं. लय नाश झाला मग आधीच्या पलीकडे. कविता कुठे थांबा दाखवतो. ते पहा घरात कमर इतकं पाणी. पूर्ण चिखलच चिखल दिसत आहे मित्रांनो. मध्ये जाऊन पहा बापू. दिसणार नाही असं तुम्हाला. हे बरं ना का हे लोकांचे ते वाहून आलेले हे तुकडे बसायला बरं झालं सापडले. हो हो. मन बसायला कामी आले. हे पहा इतकं पाणी होतं. घरातलं ते सिलेंडर चक्क वाहून गेलं. हे पहा एवढं पाणी होतं. हो एवढं पाणी होतं. अंदर पण चिखलच दिसत आहे. हे पहा पत्थरच आहेत. हो पत्थर. हा पहा असं झोपाय जागा नाही. पायी कोण पाठी मागून पाय माय पूर्ण पाण्यानं भिजून आहे मित्रांनो. बघा तुम्ही. हे बापा ते पहा असं काही असं घरात काही हे झालं नाही. आता कसं काय करता. अंगावर कपडा नाही. ते सगळंच वाहून गेलं ना. हो सगळं वाहून तेच गेलं. तर. जाऊ द्या, होईल आरामात. हो हो हो. एक जण फोटो बी करा. गहू आहे ना. ठीक आहे. जसं की आता तुम्ही बघितलं मित्रांनो, खूप वाईट परिस्थिती झालेली आहे. तसेच आम्ही सर्वांच्या घरात जाऊन किटा आम्ही वाटप केलेले आहेत. ते पण तुम्ही बघितलंच असेल सध्या. आणि इथले खूप रस्ते वगैरे पूर्ण बेकार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, रस्ता फुटलेला आहे पूर्ण. इकडे थोडंसं तरी तुमच्या मदतीचा थोडासा जरी हातभार जरी लागला ना तरी खूप चांगलं होईल. कारण आमची पण तीच इच्छा होती की आमच्याकडून जेवढं होते तेवढं आम्ही करणार, आणि आम्ही केलं. बघू शकता. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही जी नदी आहे ना, या नदीचं पूर्ण पाणी त्यांच्या घरात मध्ये शिरलं होतं. बघा तुम्ही ही नदी. तर आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि आजचा समाज कल्याणाचा कार्यक्रम आमचा सुरळीतपणे पार पडलेला आहे. आणि हे कार्यक्रम पेसा म्हणजे पुसद इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन तर्फे केला गेला होता. तर माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो, कारण अडचणीमध्ये की नाही आपण कोणाला मदत केली ना ती खूप मौल्यवान असते. आज आम्ही जी मदत केली त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आली, ती खूप मौल्यवान होती मित्रांनो. तर अशीच तुम्ही मदत करत राहा. आणि आपले व्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. खूप जणांपाशी जर का हा व्लॉग गेला तर ते पण अनेकांची अशी मदत करावं हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद.